निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। नमस्कार, मी सहदेव जाधव आणि आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज। सकाळीच आज पहाटे 5 वाजल्यापासून एका बिबट्याचा थरार या ठिकाणी साकूर गावामध्ये भर वस्तीमध्ये या ठिकाणी बघायला मिळतोय। काही नागरिकांनी त्यांच्या सतर्कतेनं त्या ठिकाणं व्हिडिओ व्हायरल करत त्या ठिकाणी बिबट्याचं कशा पद्धतीनं या ठिकाणी फिरत आहे, त्याचा वावर कशा पद्धतीनं साकूर गावामध्ये भरवस्तीमध्ये सुरू आहे हे आपण सकाळी बघितलेलं आहे। याचबरोबर आज साकूरचा आठवडे बाजार असल्याकारणानं आज सकाळीच साकूर गावामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती। विशेष म्हणजे सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत शेळ्यांचा बाजार असतो आणि ह्या शेळी मेंढ्यांच्या बाजारासाठी शेतकरी या ठिकाणी शेळ्या मेंढ्या घेऊन विक्रीसाठी येत असतात आणि अगदी हाकेच्या अंतरावर आपण ज्या ठिकाणी उभं आहोत या ठिकाणी हा बिबट्या आलेला होता। माझ्या डाव्या हाताला बघाल तर या ठिकाणी इथूनच बिबट्याने जे आहे ते गेलेलं आहे, इथून त्यांनी पलायन केलेलं आहे। तर येताना मात्र ते ह्या मार्गे ह्या उजव्या हाताकडून आलेला होता। वनवे नगरमध्ये त्या ठिकाणी सकाळी 5 वाजता पहाटे 5 वाजता एका महिलेने त्या ठिकाणी बिबट्याला बघितलेलं होतं। वनवे नगरमधून असाच हा फिरत या ठिकाणी ह्या रस्त्यानेच या ठिकाणी आलेला होता। कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात आरडाओरडा झाल्यानंतर नागरिक सतर्क झाले आणि विशेष म्हणजे एक शिक्षक आहेत, त्यांचा हा बंगला आहे आणि त्यांनी या ठिकाणी ते चित्रीकरण आपण जे सकाळी व्हिडिओ बघितला तो त्या सरांनी चित्रीकरण केलं। अक्षरशः कुत्र्यांच्या भुंकण्यानं तो जो बिबट्या आहे मादी आहे असं वनाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आपण तो व्हिडिओ जो आहे तो वनाधिकाऱ्यांना पाठवला होता आणि त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी मात्र त्या ठिकाणी तात्काळ दखल घेत या ठिकाणी सकाळी ते आलेले आहेत आणि त्यांनी त्या बिबट्याला पिंजरा आणण्यासाठी आणि पिंजरा लावण्याची प्रक्रिया सुरू आहे। काही नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांनी प्रत्यक्षदर्शी त्यांनी ते बघितलेलं आहे। आपण ते जाऊया। विशेष म्हणजे या ठिकाणी उजव्या माझ्यासमोर जे आहे ते थोपटे डॉक्टरांचं हॉस्पिटल आहे आणि नामांकित हॉस्पिटल आहे। इथे गर्दी असते, पेशंट येतात आणि त्यांच्या हॉस्पिटल शेजारूनच या ठिकाणी जो बिबट्या आहे तो गेलेला आहे। तर तसंच त्यांच्याच शेजारी भारत मेडिकल आहे, तर ते स्वतः मेडिकलचे ओनर जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनी देखील बघितलेलं असावं। आपण त्यांना विचारूयात काय आपली प्रतिक्रिया सकाळच्या बिबट्याबद्दल। सकाळी जवळ सुमारे 7 वाजेदरम्यान बिबट्याचं दर्शन झालं। आमच्या आमले सर त्यांनी शूटिंग काढून ते टाकलेली आहे आणि 1-1.5 महिन्यापासून त्या बिबट्याचा वावर इथं आहे। 1-1.5 महिन्यापासून तर आज तिकडे पिंजरा लावला होता कुबेरच्या बिल्डिंगकडे पण तिथं काय त्याच्यात तो गेला नाही आणि लहान लहान मुलं सोसायटीत खेळतात, खूप म्हणजे जास्त रिस्क येतं। त्याच्या वन विभागाने काहीतरी त्याची व्यवस्था करावी आणि लवकरात लवकर। बरीच मोठी लोकवस्ती आहे आपली इथं आणि अशा 200-300 घर आहेत तिथं, 200-300 घर आहे आणि आपण आपल्या समोर दुकानच्या समोरच मेडिकलच्या समोरच इथं आमच्या समोर आतमध्ये सुपारी सकाळी 7च्या दरम्यान। शिवाय आपण या अगोदर काही वन अधिकाऱ्यांना सांगितलं त्यांनी पिंजरा लावला होता त्या ठिकाणी, पण त्याच्यात काय ते पिंजरा ते गेला नाही। तो त्या पिंजरात काही ठेवलंच नाही ना, त्यात काही बोकड वगैरे काही कोंबड्या वगैरे ठेवले पाहिजे ना। मोकळाच पिंजरा होता, त्याच कसं जाईल ते? मोकळाच पिंजरा ठेवला होता, त्यामध्ये तो कसा जाईल? बरोबर आहे। आपण अजूनही काही या ठिकाणी आहेत त्यांना विचारूयात। अशफाक भाई काय म्हणतात? ही फार मोठी लोकवस्ती इथं अहमदनगरमध्ये। संध्याकाळी 6 वाजले का सगळ्यांना घरं बंद करून मुलं आतमध्ये घ्यावं लागतात, अशी परिस्थिती आता इथं 1-1.5 महिन्यापासून चालू आहे। जर एखाद्याचा जीव गेला तर याला काय म्हणजे कोण जबाबदार राहणार आहे? वन विभाग खातं जबाबदार राहील का कोण राहील? तो वन विभाग खात्याने याची दक्षता घ्यावी आणि लवकरात लवकर याचा बंदोबस्त करून द्यावा। या अगोदर तक्रार किती दिवसापूर्वी केली होती वनक्षेत्राकडे? 1.5 महिन्यापूर्वी। 1.5 महिन्यापूर्वी। यानंतर फक्त एक पिंजरा लावण्यात आला? हो, एक पिंजरा लावला, परंतु त्याच्यात काहीतरी खायला टाकलं पाहिजे ना, तर तो आतमध्ये येईल। बरोबर। किती बिबटे आहेत असे एकूण आतापर्यंत 2-3 बिबट्यांचं दर्शन झालेलं आहे इथं जवळच आणि 2-3 पिल्लं पण आहे त्यांची। 2-3 पिल्लं आहेत? हो। आपण सकाळी पाहिलं ते पिल्लूच असेल बहुतेक, कारण ते जो नर आहे ना तो मोठा आहे। त्याला बी आमच्या CCTV मध्ये थोपटे डॉक्टरांच्या आलेला आहे तो। अच्छा। मागे आम्ही तो व्हायरल केला होता। एकंदरीत आता सकाळी जो बघितला तो एकच बिबट्या होता? एकच होता। याच्या आधी त्या बिबट्या मादी बघितलेली का आपण? हो, तो आता कंटिन्यू आमचा जो अमन ग्रुपचा कॉलनीचा जो ग्रुप आहे इथं त्याच्यावर आम्ही ती अपडेट ठेवत असतो। म्हणजे कारण काय आहे, सगळ्यांची बारकाली मुलं आहे, शाळेत जातात किंवा काय, मग त्यांना ती कल्पना म्हणून आम्ही त्या ग्रुपवर टाकत असतो। ते या ठिकाणी भगवान मॉलचे या ठिकाणी संचालक पण आहेत, त्यांच्या देखील शेजारी इथंच आहे। काय सांगाल, कशी अवस्था आहे बिबट्याची? काही दिवसांपूर्वी आमच्या पेरूच्या बागेत बिबट्या आला होता। एक मादी आणि 2 पिल्लं आहेत इथं वावर करतायत। तर ही
लहान मुलं आमचे खेळत असतात तर त्यांना त्यांच्या जीवाला धोका आहे. माझा मुलगा खेळत होता तिथं, तर त्यालाही मी आतमध्ये घेतलं पटकन, कारण तिथं बिबट्याचा वावर चालू होता. तिथं पेरूच्या बागेत बसलेला होता तो. ज्यावेळेस तुम्ही मागील 1-1.5 महिन्यापूर्वी बघितलं त्यावेळेस वन खात्याला कळवलं होतं का? हो, वन खात्याला कळवलं होतं आम्ही. वन खात्याने इकडं अमन ग्रुपकडे पिंजरा लावला होता, तर मग त्यातही काही अडकलं नाही. पण आज सकाळी जेव्हा इथं बघितलं त्यांनी पण लगेच एक पिंजरा दिला आहे आज. गाडीतच होता पण पिंजरा. तो मोकळा ठेवून उपयोग नाही ना, बाकी नागरिक म्हटलेले. हां, तिकडं शेळी होती वाटतं, ते बोलतायत शेळी होती. आता परत एक पिंजरा लावतात. ठीक आहे. इथे फॉरेस्ट खात्याचे काही कर्मचारी पण आलेले आहेत, अधिकारी आलेले आहेत. आपण त्यांना इथे विचारूयात का तुम्ही या अगोदर जर पिंजरा ठेवला होता तर बिबट्या का त्याच्यामध्ये गेला नाही, आणि वावर तर बिबट्या इथंच आहे. आता त्याच्यामध्ये वावर बिबट्याचा आहे, पण आता ज्या वेळेस आपल्याला नागरिकांनी कळवल्याशिवाय आम्ही जागेवर येऊन सगळी खात्री सगळीकडे फिरून मोक्यावर पिंजरा लावला होता. पण आता तो इथं एरिया ऊसाचा जास्त असल्यामुळं जास्त ऊसामध्ये. मला एक सांगा, तुम्ही मोकळाच पिंजरा लावला नाही, त्याच्यामध्ये? मोकळा नाही लावला. मग आपलं शेळी होती ना, पूर्ण शेळी होती. प्रत्येक कधी शेळी ठेवली होती आपण? कंटिन्यू ते होते ना, ते होते ना. हां, शेळी ठेवलेली होती त्या याच्यामध्ये. आणि कारण मोकळा पिंजऱ्यात नाही, मोकळा नाहीच. आम्ही मोकळा पिंजरा ठेवतच नाही. बरं, आता आपण काय दखल घेणार आहोत? आता आपण दखल, आता पूर्ण आम्ही क्षेत्राची जिथं सकाळी तो व्हिडिओ आला होता ना, त्याच्या यांनी सगळं क्षेत्र ऊसाची पाहणी केली, पण पूर्ण ऊसाला तार कंपाऊंड या. मग आता इथं एक कोपरा पाहून थोडासा आम्ही पिंजरा लावतो. जिथं मोकळी जागा आहे तिथं पलीकडे ना तिथं पिंजरा लावतो व्यवस्थित. आणि पिंजरा जास्तीत जास्त जेणेकरून अटकल अशी आम्ही दखल घेतो. आता इथून सकाळी आजच्या दरम्यान इथून गेलेला आहे हा बिबट्या, इथून घुसलेला आतमध्ये. जर कंपाऊंड आहे तर तो बहुतेक याच्यातच असेल. हो, असू शकतो याच्यामध्ये. तर मग आपण आता इथं जर शोध मोहीम घेतली, शोध मोहीम घ्या. आपण घेणार. किती लोक आहात, किती जणांची टीम आहे? आता आमच्याकडे 6-7 जण आहेत. आम्ही इथं जागेवर स्पॉटला 6-7 जण. हो. तर आज दिवसभरात, कारण की आज बाजारचा दिवस आहे नाही, आणि- दिवसभर आम्ही आज इथंच असणार. ठीक. आज दिवसभर इथं सगळं आमचा स्टाफ सगळा इथंच असणार दिवसभर आज. तर अशी अवस्था आहे, आणि खरोखरच थरकाप उडून देणारी ही सकाळची घटना अतिशय भयावह आहे. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट सतर्क झालेलं आहे. त्यांची 6-7 जणांची टीम जी आहे हे खेमनर म्हणून आहेत. आपली पोस्ट काय? वनरक्षक आहेत. आणि या ठिकाणी ते आपल्या टीमसह दाखल झालेले आहेत आणि बिबट्यासाठी ते सतर्क झालेले आहेत. आपण या गोष्टीवर वॉच ठेवून आहोत. राजसत्ता न्यूजसाठी मी सहदेव जाधव, साकूर, संगमनेर.